नांगरणे जमीन नांगरली तरच पिकते ही आपली एक अंधश्रद्धा आहे. अनेक शेतकरी आहे बगैर नांगरल्याची खूप चांगलं पीक घेतात. आता ही अंधश्रद्धा जर कोणी सांगायला गेलं तर नक्कीच याबद्दल सुद्धा ब्लेम येणार आहे. परंतु मी म्हणतोय की यामध्ये न पडता आपण एका एकरावर प्रयोग करावा आणि प्रयोग केल्यानंतर नक्कीच आता तुम्ही करा आणि मला पुढच्या वर्षी सांगा. मी निश्चित करणार सर प्रयोग. बरं. तुम्हाला माझं म्हणणं पटलं का? हो, एकदम पटलं सर. कारण खर्च एवढा झपावून नाही राहिला सर आता. बरं. उत्पन्न कमी आणि खर्च वाढत आहे. तर हे जे तुम्ही सांगितलेला मार्ग आहे एकदम चांगला आहे. तुमचं सोयाबीन काही वाढून नाही राहिलं. मी म्हणतो दुसरे शेतकरी सोडून द्या. उसावाले, हळदीवाले, जास्त पिकाले तुम्ही सोयाबीनच घेऊन आले ना. सोयाबीनला जर एवढंच जमीन पाहिजे पेरायला तर मग जास्त नांगरायची कशाला? विनाकारण खर्च कशाला करायचा? आणि ती रिस्क पुढच्या वर्षी पाणी येते का नाही माहित नाही. पण रिस्क पण वाचून राहिली. आपलं बी झाकलं एवढं बस झालं. एवढं झाकलं झालं तेवढंच पाहिजे. आणि जिथं तुम्ही बघा न नांगरता तुम्ही लगेच पेरू शकता. या जमिनीत लगेच नाही पेरतायत. दडपण्याचे चान्सेस पण इथं आहेत. तिथं